सुरुवाती नवीन वर्ष. इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे. सर्वांना बळीप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळीतील या महत्त्वाच्या दिवसाविषयी समाजात असलेल्या दोन भिन्न कथा आणि संकल्पना स्पष्ट करून घेऊया. पहिली कथा, आमचा बळीराजा, कृषी संस्कृतीचा आधार. महाराष्ट्रात आणि विशेषतः बहुजन समाजात ज्या बळीराजाच्या सुराज्याची कामना केली जाते तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे बंधू नांगरधारी बळीराम. बळीराम हे यादवंशी आणि द्वारकेचे सम्राट होते. त्यांचे मुख्य आयुध नांगर म्हणजे हल आणि मुसळ आहे. ही दोन्ही शस्त्रे शेतकरी बांधवांचे आणि कृषी संस्कृतीचे प्रतीक आहेत. बळीराम हेच अनेक शेतीविषयक अवजारांचे जनक मानले जातात. त्यांनी यमुना नदीला नव्याने कालवा निर्माण करून पाणी वृंदावनला आणले. त्यामुळे शेतीत मोठी भरभराट झाली. त्यामुळे ते अन्नधान्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. श्रीकृष्णांनी बसवलेल्या द्वारका नगरीचे सम्राटपद त्यांच्याकडे होते, म्हणून त्यांना आदराने बळीराजा असेही म्हटले जाते. बळीराम हेच शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करणारे कृषी सुधारक आणि यादव कुळाचे प्रमुख म्हणून आपले बळीराजा आहेत. त्यांच्या बळीच्या राज्याची प्रार्थना आपण करतो. दुसरी कथा वामन आणि दैत्य महाबलीची कथा आहे. याच दिवसाला बळीप्रतिपदा म्हणून देखील ओळखले जाते, जी विष्णूच्या वामन अवताराशी जोडलेली आहे. दैत्य महाबली हा दैत्य कुळातील राजा होता. भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा. महाबलीच्या दानशूरतेला झालेला अहंकार मोडून काढण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन म्हणजे बटू रूप धारण केले. वामनाने महाबलीकडे 3 पावले जमीन दान म्हणून मागितली. महाबलीने दान देताच वामनाने त्रिविक्रम हे प्रचंड रूप धारण करून 3 पावलात 3 भुवने व्यापली. महाबलीला पाताळात गाडले गेले नाही, तर त्याच्या भक्तीमुळे विष्णूंनी त्याला सप्त पाताळापैकी सुतल नामक पाताळाचा राजा म्हणून नेमणूक केली. इतकेच नाही तर स्वतः विष्णू त्याचे द्वारपाल बनून राहिले. या महाबलीचा उल्लेख दानशूर राजा म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाशी किंवा शेती सुधारणाशी त्याचा थेट संबंध अथवा कोणताही उल्लेख नाही. आता समजून घेऊया गोवर्धन पूजेबद्दल. त्यालाच अन्नकूट पर्व असंही म्हणतात. बलिप्रतिपदेच्या दिवशीच गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट हा सण साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णांनी इंद्राचा अहंकार मोडून गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून गोकुळवासियांना आणि गाईगुरांना मुसळधार पावसापासून वाचवल्याच्या घटनेचे प्रतीक आहे. हा सण प्रकृती आणि गोधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी गायींची पूजा केली जाते आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती शेणापासून तयार करून पूजा केली जाते. तसेच विविध प्रकारचे पक्वान्न तयार करून अन्नकूट म्हणजे अन्नाचा डोंगर भगवंताला अर्पण केला जातो. पारंपरिकपणे गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहाने उत्तर भारतात विशेषतः ब्रज प्रदेशात, ब्रज म्हणजे मथुरा, वृंदावन आणि गोकुळ येथे साजरी केली जाते. याशिवाय राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्येही याचे विशेष महत्त्व आहे. या दिवाळीत आपला बळीराजा बळीराम आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने समृद्धी, आरोग्य आणि सुराज्य येऊ. बळीराजा की जय. गोवर्धन भगवान की जय. हॅपी दिवाळी.